ए आजा, अरे बानू कुठं दिसत नाही, आत बी नाही. अगं रातच्यालाच गेली ती. कुठं? अरे कुठं म्हणजे? अरे देवा संग. अरे पर आमासनी तर उठवायचं. बानुताईंनीच सांगितलं होतं का त्यावेळेला कुणी बी बाहेर यायचं नाही म्हणून. ध्यानात नाही होय तुमच्या? बरं मग आता कवा येते म्हणली? अगं येईल ती. आजा, अरे काय चाललंय मला तर काय कळना बघ. हे समज कस काय चालतं तुला? वस्तीवर असताना चांगला धाक होता तुझा, पर बानू आता तुझं ऐकत नाही. हा अगं शेवंते, अगं तिचं मन नाही थाऱ्यावर. म्या काय बोल? मग आता मोर काय होईल, काय वाटतंय तुला? माझं तर असं झालं या का हात आड आणि तकड हिर. भानूला समज कळलं तर ती देवासंग निघून जाईल, आणि नाही कळलं तर हात एकलीच राहील. म्या काय करावं रे? बानू आज दिसती या, नंतर दिसायची बी नाही, आणि ती हात एकली राहिली तर तिला बघणं मला सोपं आहे का? मी काय म्हणतो, आपण बी जाऊ की तिच्या संग? हा, उचलली जीबाने लावली टाळ्याला. काय बी काय बोलतायसा तुम्ही? ए रंग्या, अरे बरोबर बोलतीय ती. आपल्याला कशाला नेतील तत संग? पर बानूच जायचं तर कुठं खरं आहे? बानू, याआधी मी तुला काशी इथे घेऊन गेलो होतो. काशीच्या विशालाक्षीचे दर्शन तुला घडवले होते, आणि आता मी तुला उज्जैनीच्या महाकालीकडे घेऊन जातो आहे. आव, जरा बिगी बिगी करा की काम तुमचं. करतो. तर निवड भाजी. हा, सारखी आपली ती भाजीच एक सार. नारायण नारायण. शुभम भवतु. सकाळीच आला सा, बरं झालं दिस उगवताना तुमचं दर्शन झालं. ती नारायण नारायण. या की या. मी असाच आलो होतो, म्हटलं तुम्हा सर्वांना भेटावं आणि मग पुढे जावं. हवं पर बानू नाही हत. हो, कुठे गेली? बानू म्हणली का कुणासनी सांगायचं नाही म्हणून. असं काय नाही, त्या देवांसंग शक्तिपीठाचं दर्शन करायला गेले आहे ती. नारायण नारायण. बर, तुम्ही सगळे बानू नसताना भेटलात. महाराज काय झालं? म्हणजे काही काळजी करण्यासारखं नाही नव्ह? नाही, परंतु आता इथून पुढे प्रत्येक क्षण बानूसाठी अत्यंत महत्वाचा आहे. तिचे काय होणार हे कुणालाही ठाऊक नाही, परंतु आता तिला शक्य तितकं जपा. विशेषतः अजामेळ, तिला पाहून घे. ती इथून गेली तर पुन्हा दिसणार नाही. सावर स्वतःला अजामेळ. मला ठाऊक आहे ते सोपं नाही. महाराज, बानू मला दिसली नाही तरी चालेल, पण तिची इच्छा पुरी व्हायला हवी. ती एकलीच हात राहायला नग आहे. ते आपल्या हातात नाही अजामेळ. जे घडेल त्याचा आपल्याला स्वीकार करायला हवा. पर नाही म्हणजे तुमची तरी भेट होईल का नाही ह्याच्यामुळे? नाही. श्री खंडेरायांनी अवतार समाप्ती केल्यावर
इथल्या सर्व दिव्य शक्ती अदृश्य स्वरूपात कार्य करतील. स्वाभाविकपणे मीही तुम्हाला भेटणार नाही. बानू, सतीच्या ह्या रूपाला कन्या देवी अथवा कन्या कुमारी असे म्हटले जाते. हे क्षेत्र कन्या कुमारी आहे. देवा, मला एक प्रश्न पडला आहे. बानू, मनात कोणताही संकोच न ठेवता विचार. देवा, तुम्ही मला या समध्या शक्तिपीठांचं दर्शन घडवताय, तर त्यामागं काय बाय कारण असणार. देवा, मला हात आणण्यामागं काय कारण असणार. बानू, योग्य प्रश्न विचारलास. बानू, सतीच्या शरीराचे भाग ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी मी ही शक्ती स्थळ स्थापन केली. या इथे सतीच्या पाठीचा भाग पडला होता. बानू, तू मला विचारलेस ना की मी तुला ह्या स्थानी का आणले म्हणून. बानू, ह्या शक्ती स्थळासमोर श्रद्धेने शरण गेल्यास मनातील राग, लोभ, निग्रह, द्वेष सर्व काही दूर होता अथवा त्याची तीव्रता कमी होते. बानू, आता तू देखील तुझ्या मनातील विकार इथेच विसर्जित करून टाक. माझी आज्ञा आहे की त्या बानूसाठी या गडाचे दरवाजे कधीच उघडणार नाही. आता या क्षणी हिने आपल्या संसारातून निघून जावं, आणि जर असं होणार नसेल तर मी मला स्वतःला संपवून टाकेन. आता कशा पायी येणं केलं. कारण अजूनही तू गडावर यावंस असं मला वाटत नाही म्हणून. माझी जबाबदारीनं तुमच्या कृपा आशीर्वादामुळं मला समध्या शक्तिपीठांचं दर्शन झालं आहे. जबाबदारीनं हे जाणवायला लागलं आहे का मी आता कशाला बी सामोरं जायला तयार आहे. जर तुला माझ्यासह कैलासात येता आलं नाही तरीही तुला त्याचे दुःख होणार नाही, होय ना. मला असं वाटतं की गडावर पुन्हा आख्यान सुरू व्हावं अशी परिस्थिती आली आहे. आख्यानाचा हा एका अर्थी शेवटचा भाग असेल. आणि त्यातच श्री महसादेवी घोषणाही करतील.